धारावीमध्ये सर्व धर्माची लोक राहतात, पण इथे एक अशी साई पालखी निघते ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला. पहिलं तर ओम साईराम सर्वांना. धारावी म्हटलं तर मोठी झोपडपट्टी आपण विचार करतो, पण इथेच या गर्दीत कसे सण साजरे केले जातात ना, मी तुम्हाला आज दाखवणार आहे. म्हणजेच मी आलो आहे साई पालखी बघायला. जाताना मला गल्ल्या खूप छोट्या वाटल्या, पण जिथे मी गेलोय ना त्यांचं मन ना खरंच खूप मोठं आहे. मी आलो आहे शिव स्पोर्ट्स क्लब मंडळ यांच्या इथे. आतमध्ये झाल्यावरती मंदिराच्या समोरच इतकी मोठी जागा दिसते आपल्याला. आतमध्ये गेलो पाया पडायला, पण महिलांसह छोटे मुलं सुद्धा इथे पारायण वाचत होते आणि हे 52 वेळा वाचलं जातं. आणि खरंच ही परंपरा खूप मला आवडली, कारण की लहान मुलं सुद्धा इथे सहभागी होते सगळ्याच गोष्टीमध्ये. महत्वाचं म्हणजे मोबाईल साईडला ठेवून पालखीची तयारी करत होते. मी सुद्धा पाया पडलो आणि व्हिडिओ काढण्याच्या तयारीला लागलो. बाबांच्या ही सजावट खूप सुंदर केली आहे पालखीची. दरवर्षी पालखीचं उत्सव केले जातं, ते पण पारंपरिक पद्धतीने. आणि यंदा हे मला मान दिले पालखी उचलण्याचं, खरंच खूप धन्यवाद तुमचं. आणि त्या दिवशी पाऊस भरपूर पडत होता, पण मी जे अनुभवलं ते मी तुम्हाला सांगतो. धारावीच्या छोट्या खोलीत साईंची पालखी थांबली. छतावरून थेंब पडले, पण श्रद्धा मात्र थांबली नाही. गर्दीचा झाला थोडासा त्रास आणि ओलसर हवा. साईंचं नाम घेतात सगळं वाटत होतं नवं नवं. पुरुष मंडळी तर होतीच आणि चिमुकले पण होते, पण त्यांच्या साथीला आपल्या महिला मंडळ सुद्धा होत्या. आणि काही महिला मंडळ तिथे रांगोळी काढत होत्या, जेव्हा पालखी आतमध्ये परत प्रवेश करेल ना मंदिरात, त्यासाठी. श्रद्धा मोठी, जागा छोटी, तरीही आनंद एकदम अफाट. मी अनुभवलेला धारावीचा हा कोपरा भक्तीचा खरा आहे घाट. असं तर फालतू व्हिडिओला तुम्ही लाईक करता, पण अशा खऱ्या क्रिएटर्सला तुमची गरज आहे. व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा. ओम साईराम.